श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्रावण महिना सुरुवात होऊन साधारण 2 ते 3 दिवस झालेले आहेत आणि श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला म्हणजेच विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती हे व्रत केलं जातं. या व्रताने आपण जी काही संकल्प करतो किंवा मनातली जी काही इच्छा बोलून दाखवतो गणपती बाप्पाला, ती लगेच आपल्याला त्याचं हे फळ मिळत असतं. आणि साक्षात गणपती बाप्पा हे विघ्न दूर करणारे आहे, सुख करता आणि दुःख हरता आहे. सुख आपल्या आयुष्यात आणता आणि दुःखाचं ते निवारण करत असतात. तर हे दुर्वा गणपती व्रत कधी आहे तर 16 ऑगस्ट 2026 वार रविवार या दिवशी दुर्वा गणपती व्रत आहे. आणि दुर्वा गणपती व्रत हे शुक्ल पक्षातील श्रावण महिन्यातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि दुर्वा गणपती हे व्रत येतं. तर एका महिन्यामध्ये 2 पक्ष असतात, एक शुक्ल पक्ष आणि एक असतो तो कृष्ण पक्ष. तर शुक्ल पक्षातील म्हणजे पहिल्या 15 दिवसाच्या श्रावण महिन्यातील 4थ्या दिवसाला गणपती चतुर्थी आहे, तर विनायक चतुर्थी आहे आणि दुर्वा गणपती व्रत आहे. तर हे व्रत साधारण 1, 3, 5, 11, 7 असे वर्ष केलं जातं. आता प्रत्येक जणाची इच्छा असते की 1 वर्ष करायचं, 2 वर्ष करायचं किंवा ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार हे व्रत केलं जातं. पण कोणतीही सेवा जर करतो ना, आपण कोणतेही व्रत करतो तेव्हा संकल्प करायचा असतो, तेव्हाच त्याचं आपल्याला फळ हे इच्छित मिळत असतं. नाहीतर पूजा केली आणि संकल्पच जर आपण घेतला नसेल तर त्याचं फळ आपल्याला हे मिळत नाही किंवा त्याचं ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्याचं ते निवारण होत नाही. म्हणून संकल्प करायचा असतो. तर दुर्वा गणपती व्रत हे रविवारी आलेलं आहे. तर याचं पूजन करायची वेळ साधारण 4:53 आपल्याला ही सेवा करायची आहे व पूजा मांडणी करायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं साधारण हे 6 महिने पूजा मांडणी केली जाते, व्रत केलं जातं. आता जर तुम्हाला जर 1 वर्षच करायचं असेल तर आज समजा जर दुर्वा गणपती व्रत असेल, आज सुरुवात केली तर पुढच्या महिन्यातही आपल्याला त्याच्या पुढच्या असं 6 महिने कंटिन्यू आपल्याला हे पूजा मांडणी करायची आहे, उपवास करायचा आहे, ही सेवा करायची आहे. आणि 1च वर्ष करायचं असल्यामुळे तुम्ही 6 महिन्यांनी बरोबर त्या गणपती व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर उद्यापन करण्यासाठी आपल्याला साधारण तुपात तळलेले 18 मोदक करायचे आहेत. तर 18 मोदक कुणासाठी? 6 गणपती बाप्पासाठी, 6 इतर घरातील लोकांसाठी आणि 6 मोदक हे ज्याने व्रत केलेलं आहे ना त्या व्यक्तीसाठी हे मोदक ठेवले जातात. तर असे 18 मोदक बनवायचे असतात. त्याचबरोबर गणपती बाप्पाला अतिप्रिय असलेलं जेव्हा समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश हा बाहेर आला होता, तर देव आणि दानवामध्ये जेव्हा युद्ध चालू होतं तर त्या अमृत कलश मधून काही थेंब हे जमिनीवर पडले. तर त्या अमृताच्या थेंबातून आपल्या दुर्वा ह्या तयार झालेला आहे आणि त्या गणपती बाप्पाला अर्पण केल्या जातात. तर गणपती बाप्पाला अर्पण करताना साधारण 21 दुर्वाची एक जुडी अर्पण केली जाते किंवा त्याचबरोबर दुर्वांचा हार अर्पण केला जातो. तर अशी काही सेवा आहे. तर सगळ्यात महत्वाची पूजा मांडणी आपल्याला कशी करायची आहे ते बघायचं आहे. तर उद्यापनाची ही गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे व्रत सुरुवात करायला श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी म्हणजे दुर्वा गणपती व्रतच पाहिजे, तेव्हाच आपल्याला ह्या व्रताला सुरुवात करता येईल. किंवा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असेल किंवा काही कारणास्तव जर दुर्वा गणपतीला जर तुम्हाला हे व्रत करता आलं नाही तर तुम्ही हे पुढच्या वर्षी हे व्रत करू शकता. कारण प्रत्येक वर्षाच्या श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला हे दुर्वा गणपती व्रत येत असतं, म्हणजे वर्षातून एकदा येत असतं. ह्यावेळेस जर नाही जमलं तर तुम्ही पुढच्या वर्षी ही व्रत करू शकता. कारण बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला होता की पुढच्या महिन्यात केलं तर चालेल का? तर नाही, कोणत्याही गोष्टीला जशी वेळ ठरलेली असते ना, मुहूर्त ठरलेला असतो, त्यानुसारच आपल्याला काही गोष्टी सेवा आपल्याला फळ पाहिजे असेल तर त्या गोष्टी नक्कीच कराव्या लागतात.
तर मांडणी कशी करायची आहे, तर सकाळी छान असं स्नान वगैरे करायचं, नित्यकर्म जे काही आपलं आहे ते नेहमीप्रमाणेच करायचं. तर उपवास करायचा का, तर जसा आपण चतुर्थीला उपवास करतो त्याचप्रमाणे आपल्याला उपवास करायचा आहे. तर ज्यांना शक्य नसेल त्यांनी फळाहार घेतला तरीही चालेल. तर ही पूजा मांडणी कुठे करायची, तुम्ही देवघरातही करू शकता किंवा मग तुम्हाला जर जागा नसेल देवघरात तर तुम्ही बाजूलाही पूजा मांडणी ही करू शकता. आता सगळ्यात पहिलं सेवा करायची तर आपल्याला आसन हवं. जोपर्यंत आपण आसन घेत नाही तोपर्यंत ते फळ आपल्याला हे मिळत नाही. तर आसन घ्यायचं, तिथे एक पाट ठेवायचा, त्याच्यावरती लाल वस्त्र ठेवायचं, कारण गणपती बाप्पाला लाल फुले प्रिय आहे आणि लाल कलरही प्रिय आहे, म्हणून मग आपण लाल वस्त्र टाकायचं. आता जर नसेल तर तुम्ही पिवळंही टाकू शकता, असं काही नाही. शेवटी श्रद्धा खूप महत्वाची असते. तर तिथे पाट टाकायचं, त्याच्यावरती वस्त्र टाकायचं आणि त्याच्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवून आपल्याला कलश ठेवायचा आहे. तर तो कलश पाण्याने भरलेला असावा, त्याच्यात साधारण 5 वस्तू टाकाव्या. मग काय, सुपारी, हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा, तुळशीपत्र अशा साधारण 5 वस्तू तुम्ही टाकू शकता किंवा गंगाजल. आणि त्या कलशाच्या वरती एक प्लेट ठेवून दुर्वा पसरवायच्या आहेत त्याच्यावरती, आणि गणपती बाप्पाची आपल्याला त्याच्यावरती, घरात जी कोणती मूर्ती असेल ती मूर्ती आपल्याला पितळाची जरी असली तरीही चालेल, तर ती मूर्ती तिथे ठेवायची आहे. तर तुम्ही अगोदर गणपती बाप्पाला साध्या पाण्याने किंवा पंचामृतानेही अभिषेक करू शकता आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती, त्या पत्रीवरती ज्या दुर्वा आपण ठेवलेला आहे ताटामध्ये, तर त्याच्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. तर स्थापना केल्याच्या नंतर गणपती बाप्पाला जी काही फूल पत्री आहे, तर त्यातली पत्री म्हणजे सर्वात महत्वाची पत्री म्हणजे शमी, दुर्वा, आघाडा आणि जी कोणती पत्री असेल, साधारण 21 पत्री ही अर्पण केली जाते, पण त्यातले त्यात महत्वाची म्हणजे जी आहे ती म्हणजे शमी आणि आघाडा आणि दुर्वा, या 3 वस्तू नक्की अर्पण करावं. इतर वेळेस आपण चतुर्थी असेल तर गणपती बाप्पाला विषम संख्यामध्ये दुर्वा ह्या अर्पण केल्या जातात. 1, 3, 5 याप्रमाणे दुर्वा ह्या अर्पण केल्या जातात, किंवा हार आपण अर्पण करतो 21 जुड्यांचा. जसं प्रत्येकाला दुर्वा जशा भेटतील तशा ह्या अर्पण केल्या जातात. त्याचबरोबर जसं आपण नैवेद्य दाखवतो ना, तर तसंच नैवेद्य दाखवायचा असतो. पण नैवेद्यात आपण इतर वेळेस तुळशीचं पान ठेवतो, परंतु जेव्हा आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवतो तर त्याच्यात दुर्वा ही ठेवली जाते. तुळशीचं पान तर ठेवलंच जातं, परंतु त्याचबरोबर दुर्वा ही ठेवल्या जातात. तर आपल्याला असा हा नैवेद्य दाखवायचा आहे. तर या दिवशी गणपती बाप्पाची छान आपल्याला अशी स्थापना करून घ्यायची आहे आणि संकल्प करायचा आहे. जोपर्यंत संकल्प करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतंही फळ मिळणार नाही. आणि सेवेला सुरुवात करण्या अगोदर एक दिवा प्रज्वलित करावा, कारण अग्नी ही साक्ष असते. जी काही आपण सेवा करतो त्याला कुणीतरी साक्षीदार असावा, म्हणून अग्निदेवता इथे साक्ष असते. आणि त्याचबरोबर या 2 गोष्टी तर महत्वाच्या आहेत. तुम्ही जर हे व्रत 1 वर्षच करणार असाल तर 6 महिन्यांनी शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीलाच उद्यापन करायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.